यानंतर बातमी मुंबईमधनं आहे। युवा सेनेच्या घेरावानंतर वांद्रे पॉलिटेक्निकच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तसंच विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात दिलेली तक्रारही मागे घेण्यात आली आहे। मुंबईतल्या वांद्रे पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना युवा सेनेनं आज घेराव घातला। काही दिवसांपूर्वी कॉलेजच्या गेटवर युवा सेनेचा एक फलक लावण्यात आला होता। त्यावर कार्यकर्ते म्हणून 4 विद्यार्थ्यांचं छायाचित्र होतं। मात्र विद्यार्थ्यांनी युवा सेनेचा फलक गेटवर लावलाच कसा असा प्रश्न कॉलेज प्रशासनाने उपस्थित केला आणि विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार देत त्यांच्या पालकांना नोटीसही बजावल्या होत्या। दरम्यान कॉलेजच्या प्राचार्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या दबावामुळे ही कारवाई केली असा आरोप युवा सेनेच्या वतीने केला गेलाय। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय घडलं आज बांद्र्याच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये? ज्ञानदा, युवा सेनेने यापूर्वी सुद्धा बांद्रा पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना निवेदन दिलं होतं, मागणी केली होती की जी कारवाई कॉलेजच्या प्राचार्यांकडून करण्यात येते आहे। युवा सेनेचा एक फलक कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर लावण्यात आला होता, ज्यामध्ये काही विद्यार्थी या कॉलेजचे होते। त्यांच्या नावाने त्यांच्या पालकांना शोकॉज नोटीसेस पाठवण्यात आली आणि त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसात तक्रार करू जर ते कुठल्याही विद्यार्थी संघटनेशी संलग्न असतील तर, अशा पद्धतीचे कारवाईचे लेटर त्यांना पाठवण्यात आले। त्याच्यामुळे युवा सेना आक्रमक झाली। आज त्यांनी प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये येऊन गोंधळ घातला। शिक्षण मंत्र्यांच्या दबावाखाली सूड भावनेने ही कारवाई केली जाते अशा पद्धतीचा आरोप लावला, माफीनाम्याची मागणी केली आणि त्याशिवाय युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे कॅबिन सोडणार नाही, तिथे ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला। साधारण 1.5 तास हे सगळं नाट्य आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि तशा पद्धतीचं लेटर आता प्राचार्यांकडनं युवा सेना दिल्यानंतर आता हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे।